पंच आपण पाहतोय विशाल पाटील सर रसायनी. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आपण या व्यासपीठावरती जे हनुमान बोरले आणि बोरले संघाचा 12 प्रतिनिधी आणि कराडे संघाचा 12 प्रतिनिधी आपण या व्यासपीठावरती कराडे आणि बोरले असा आजच्या या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. ट्वेल्थ मॅन बोरले आणि कराडे संघ. जे हनुमान बोरले आणि गारमाता कराडे असा हा आजच्या दिवसामधील पहिला सामना नारपोलीच्या भव्य दिव्य मैदानावर आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये संदेश पाटील ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रफुल्ल पाटील आणि गोलंदाज रोहित. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल दोस्तों. गुड इवनिंग ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम बोरले एंड कराड़े. टॉस जीता टीम बोरले ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. ऐसे में गेंदबाज रोहित तैयार. पहली गेंद लोअर फुल टच थी, इस गेंद को लॉफ किया. गेंद गई यहां से डीप में वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में और इस एक रन के साथ संदेश पाटिल ने अपना खाता खोला. टीम बोरले का टोटल 1 रन बगैर नुकसान. 4 ओवर का यह मैच. शानदार मुकाबला, शानदार आयोजन, शानदार नियोजन. रोशन जी सबकाल सर हमारे साथ आज की रात और दिन में जुड़ेंगे, उनका भी हम स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज रोहित तैयार. ये गेंद बल्ले का किनारा लगा, थर्ड मैन क्षेत्र को चीरती हुई गेंद यहां से गई नॉन स्टॉप सीमा के बाहर आता हुआ. दूसरी गेंद के ऊपर शानदार चौवा. धन्यवाद डीजे. पहली गेंद के ऊपर मयूर बात करें तो सिंगल संदेश पाटिल ने निकाली. दूसरी गेंद के ऊपर चौवा आया प्रफुल्ल पाटिल के बल्ले से और यह 7वां खिलाड़ी जिसने चौवे के साथ अपने इनिंग की शुरुआत की प्रफुल्ल पाटिल. गेंदबाज रोहित तैयार. ओ माय गॉड, क्या स्ट्रोक खेला है दोस्तों. घुटने टेक तमाशा दे डीप फाइनल को क्लियर किया. नंबर आया 6 प्रफुल्ल पाटिल के बल्ले से. यह दूसरा बड़ा हिट. धन्यवाद आकाश. शानदार स्ट्रोक खेला प्रफुल्ल पाटिल ने. फाइनल लेग को क्लियर किया. रोहित जो आरंभिक गेंदबाज है टीम कराड़े के, उनके ऊपर बैक टू बैक 2 बड़े हिट आए. दूसरी के ऊपर आया 4 और तीसरी के ऊपर आया 6. टोटल बना 3 गेंदें समाप्त होने के बाद बोरले टीम का 11 रन बगैर नुकसान. इस गेंद को खोद के निकाला. गेंद गई डीप में. इस गेंद के लिए प्रोडक्शन था वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में. 1 रन के साथ टोटल बनता हुआ 12 के ऊपर. 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर. P1 का ओवर मयूर पाटिल. 2 खिलाड़ी TCR सर्कल के बाहर, 1 खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन और दूसरा वाइडिश लॉन्ग ऑफ. 4 गेंदें इस ओवर के समाप्त. टोटल आया 12. गेंदबाज तैयार. अंपायर के पास अपील जरूर थी. इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम था, इस कारण इस अपील को खारिज किया मेन अंपायर ने. और डॉट की समाप्ति गेंदबाज यहां से बात करें तो रोहित कारंदे द्वारा
5 गेंदें समाप्त हुई। पहला सत्र दोस्तों बीच मैदान में बोरले बनाम कराड़े के बीच हाई वोल्टेज मैच। उठाने की कोशिश, बल्ले का किनारा, बैक टू द बॉलर, इस गेंद को फील्ड किया। गेंदबाज रोहित ने। ओवर की यहां से समाप्ति हुई। ओवर की समाप्ति होने के बाद बात करें सबकाल सर तो टीम बोरले का टोटल 12 रन बगैर नुकसान। आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी सन्माननीय बोरलेगावचे समर्थक रवींद्र पाटील असतील, नरेश पाटील असतील यांची प्रामुख्याने उपस्थिती आहेच या स्पर्धेला। आणि खास करून मी उल्लेख करेन आमचे गोल्डन मॅन राजेश पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे। त्यांनाही विनंती करेन की या आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। ज्याच्या वेळेला बोरल्याचा संघ असतो ना त्या वेळेला यांची पाठीराखण खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। त्यातली ही नावं आहेत गावासाठी, गावाच्या जो गावाचा संघ खेळत असतो त्यांचा जो जे नक्कीच सांगेन की प्रेशराइज ज्यावेळेस मॅच असते त्यावेळेस त्यांना सपोर्ट करण्यासाठी ही लोक जी येत असतात ना ते महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असतात। तर त्यांचंही आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। एक ओवर का खेल यहां से समाप्त हुआ और टोटल की बात करें मयूर तो 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार शुरुआत, जिस शुरुआत की तलाश थी जय हनुमान बोरले टीम को, वो शुरुआत संदेश पाटिल हेलो 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 आकाश कार्य बंद कर, चालू ठेव ना। 16 के ऊपर आ चुका है टोटल। इस बार हाल किया तो उसे स्टीयर किया, कलाइयों के माध्यम से इस गेंद को खेला। गेंद गई शॉट मिड विकेट में, खिलाड़ी थोड़ा सा फंबल हुआ और इसका फायदा उठाया दो बल्लेबाजों ने। सिंगल को कन्वर्ट किया 2 में 2 के साथ। टोटल की बात करें तो टोटल 18 के ऊपर आ चुका है। 18 रन बीच मैदान में संदेश पाटिल प्रफुल्ल पाटिल की जोड़ी जय हनुमान बोरले टीम की तरफ से बीच मैदान में। तो वहीं पे कारमाता कराड़े के गेंदबाज अमन बर्डे, कोटे का पहला, टीम की तरफ से दूसरा ओवर। रिवर्स शॉट खेलने का प्रयास था, ऐसे में ये डॉट आई गेंद और डॉट के साथ टोटल वहीं पे 18 रन। कल की बात करें मयूर तो जो पाले बुजुर्ग में टूर्नामेंट चालू है उस टूर्नामेंट में संदेश पाटिल ने 7 गेंदों के ऊपर 7 छक्के लगाए। 18 गेंदों में 60 रनों की नायाब पारी खेली थी उस पाले बुजुर्ग मैदान के ऊपर। वही संदेश पाटिल नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर खड़े हैं। उठाया, कैच थ्रो के यार, देखते ही बनता है। गेंद गई सीधा मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। आदरणीय मिलिंद पाटील कुडावे यांचं सुद्धा या मैदानामध्ये आगमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। प्रफुल्ल पाटिल उठाने की कोशिश, पटकी हुई गेंद, आउटफील्ड तेज है और यहां से गेंद गई शॉर्ट फाइनल को चीरती हुई। गेंद गई यहां से नॉन स्टॉप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, शानदार चौवा।
या दरम्यान आपण पाहू शकता विशालजी पाटील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांना विनंती करेन यावं आपण. एक दर्जेदार खेळाडू आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगलं नेतृत्व करण्याची संधी नक्कीच त्यांना मिळालेली आहे. त्यांना विनंती करेन या आपण. 28 रन उठाया, क्या स्ट्रोक है प्रफुल्ल पाटिल के बल्ले से निकलता हुआ, एक और शानदार छक्का, मिड विकेट और स्क्वायर लेग बाउंड्री को क्लियर किया. इस 6 के साथ ओवर की समाप्ति. टोटल बना 34, 34 रन बगैर नुकसान. यानंतरची मॅच आहे दहिवली विरुद्ध गिरवळे. या दोन टीमच्या कॅप्टन्सनं टॉस बॉक्समध्ये आमच्याशी इथे रिपोर्टिंग करायची आहे. दहिवली आणि गिरवले दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की हा पहिला सत्र संपल्यावर लगेचच आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद सबकाल सर. दहिवली और गिरोली के बीच इसके बाद मुकाबला होगा. दोनों भी टीमों के कप्तान आपको टॉस के लिए संपर्क करना है. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. जय हनुमान बोरले टीम का कुल टोटल मयूर 34 के ऊपर आ चुका है बगैर नुकसान. पहले विकेट के लिए संदेश पाटिल और प्रफुल्ल पाटिल के बीच ये साझेदारी बीच मैदान में 34, लॉस ऑफ 0 विकेट्स. गेंदबाज अक्षय भोईर. कोटे का पहला टीम की तरफ से तीसरा ओवर. नारपोली विलेज एंड की तरफ से गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट, राइट आर्म राउंड द विकेट से इस बार इस गेंद को खेला, फाइन लेग बाउंड्री को क्लियर किया और अंपायर का इशारा नो गेंद प्लस आया 6. सोने के ऊपर आया ये सुहाना छक्का. धन्यवाद डीजे. अगली गेंद होगी फ्री हिट संदेश पाटिल के लिए. टोटल 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं टीम जय हनुमान बोरले के. बोरले टीम ने सबका से टॉस जीता और पहले बल्लेबाजी का फैसला किया था. ऐसे में शानदार जो डिसीजन है वो साबित हुआ बोरले टीम के लिए. 41 रन बगैर नुकसान. उड़ाया, इस बीच कलाइयों के माध्यम से महज गेंद को स्टीयर किया मिड विकेट बाउंड्री के बाहर. ये शानदार छक्का संदेश पाटिल के बल्ले से. कलाइयों के माध्यम से इस गेंद को खेला था संदेश पाटिल ने मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 और इस 6 के साथ टोटल 47 रन ऑन अ बोर्ड टीम जय हनुमान बोरले. गेंदबाज अक्षय इस ओवर की अगली गेंद लेके तैयार. फिर से उड़ाया. यही संदेश पाटिल है जिन्होंने कल 7 गेंदों के ऊपर 7 छक्के लगाए थे पाले बुद्रुक में. बैक टू बैक दूसरा छक्का. ज्ञानेश्वर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की संदेश पाटील ज्या फॉर्मामध्ये आहे सध्या, एकीकडे शांभो एकीकडे संदेश पाटील आहे, परंतु सध्याच्या घडीला ज्या फॉर्मामध्ये आहे कधी कधी प्रश्न पडतो. एकतर गावासाठी सरावासाठी मैदान नाही आहे आणि त्यात परत या माणसाचा संपूर्ण हा सीझन जो असतो लोकांना मॅचेस दाखवण्यामध्ये जातो. मग ही लोक सराव कधी करतात आणि एवढा चांगला परफॉर्मन्स देतोय मैदाना म्हणजे खरोखर दाखवता दाखवता क्रिकेट बघायलाही शिकलाय तो आणि बघून बघून प्रॅक्टिस करतोय. फिर से एक बार आया 6 और ये गेंद भी नो है.
और सबका सर संदेश पाटिल की बात करें तो बैक टू बैक 4 छक्के 4 गेंदों के ऊपर लगाए। कल हमारे मयूर पाटिल हमें बता रहे हैं कि ओमकार पाटिल जो बेताल सांबरली के हैं, उन्होंने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाए थे इसी मैदान के ऊपर। और संदेश ने कल 7 में 7 लगाए थे पाले बुद्रुक में, और इस नारपोली सरजमीन के ऊपर आज 4 गेंदों के ऊपर 4 छक्के। टोटल की बात करें तो 60 रन। पहा आता जाधाडी संघासमोर प्रश्न आहे, कारण समोरचा गोलंदाज सुद्धा बाद करण्यात आलेला आहे, कारण कराडे माफ करा, तर समोरचा गोलंदाज सुद्धा बाद करण्यात आलेला आहे। अशा वेळेला आपण पाहतोय आता कर्णधारावर मोठा प्रश्नचिन्ह असतो की एकतर मोजके गोलंदाज असतात संघामध्ये, बॅट्समन तुम्हाला खूप मिळतील परंतु गोलंदाज मोजके असतात, त्यामध्ये 4 षटकांच्या मॅचला 4 गोलंदाज वापरणं गरजेचं असतं। तर अशा वेळेला मी नक्की म्हणेन कराडे संघावर थोडासा प्रश्नचिन्ह कर्णधाराच्या मनामध्ये नक्कीच उत्पन्न झाला असेल। 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर। फिर से एक बार छोटी गेंद, एक और बड़ा हिट आया, नंबर आया 6, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। संदेश पाटिल के बल्ले से 5 गेंदे और 5 छक्के। पांच गेंदे 5 छक्के। और इस मैदान की बात करें मयूर पाटिल तो 2 खिलाड़ी ने 6 गेंदों के ऊपर 6 छक्के इस मैदान के ऊपर लगाए। एक था केतन मुकादम भातानपाड़ा का, जिन्होंने 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगाए थे उत्कर्ष सावड़ा के नीलेश माली के ऊपर, और दूसरा था रोशन पाटिल बाला चिचपाड़ा का। क्या संदेश पाटिल बनेंगे तीसरे खिलाड़ी? इस बार इस गेंद को लॉफ किया, गेंद का डीप में प्रोडक्शन था इस गेंद के लिए। 1 रन के साथ टोटल की बात करें तो 67 रन रोशन सपकाल सर। 67 लॉस ऑफ 0 विकेट्स। प्रचंड वेगाने धावा बनतायत आणि ज्याप्रमाणे संदेश पाटील नावाचं वादळ उठलंय ना मैदानामध्ये, कराडे संघासाठी मी म्हणेन फार धोक्याची घंटा। ही साजेदारी खूप महत्वाची आहे। एकीकडे आपण पाहतोय चांबो आहे, त्याचाही गतवर्षीचा आणि सध्याच्या घडीचा फॉर्म जर आपण पाहिला तर तोही वेगवान पद्धतीने बॅटिंग करतो। म्हणजे अशामध्ये जर ही साजेदारी अशी कंटिन्यू राहिली तर मात्र धावांचा खूप मोठा आव्हान असणार आहे कराडे संघासमोर। 67 इस बार प्रफुल्ल पाटिल के बल्ले से निकला, ये एक और बड़ा हिट। फिर से एक बार स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, नंबर आया 6। असं म्हणतात ना कि आसमान से गिरे और खजूर पे लटके, उस तरह से बात हो रही है। यहाँ पे संदेश से बचे और सामने है यहाँ पे चांबो, वो भी अटैकिंग बल्लेबाजी कर रहा है। गेंदबाज बल्ले का किनारा जरूर लगा था, यहाँ से जो गली में खिलाड़ी था, 1 रन मिला, कैच हुई ड्रॉप। और टोटल की बात करें तो 78 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और इस ओवर की बात करें मयूर तो इस ओवर में आए 40 रन। 40 रन इस ओवर में आए, और जो 2 गेंदबाज का इस्तेमाल किया, अक्षय भोईर और उनके बाद शुभम दाबने। सन्माननीय भरतजी पाटील दहिवलीहून आहेत, त्यांना विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावर। आपलं सहर्ष स्वागत आहे। रवींद्रजी पाटील आहेत दहिवलीहून, विशाल मिरकुटे साहेब आहेत कराड्याहून, मी विनंती करेन यावं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। खूप महागडे षटक आहे, या वर्षीचं सगळ्यात महागडे षटक माझ्या माहितीनुसार तरी मला पाहायला मिळतंय। परंतु काय हरकत नाही, खचून जायचं नसतं क्रिकेटमध्ये, नाही का विशाल सर? कारण असं होत असतं, एखादा दिवस खराब असतो एखाद्या प्लेअरचा, भलेही 40 धावा खाल्ल्या असतील परंतु कराडे संघाने पुन्हा एकदा जोमानं मैदानामध्ये उतरणं फार महत्त्वाचं असणार आहे। कधी कोणत्या संघावर जेव्हा
असे धावाचा डोंगर किंवा एखादा बॅट मॅच चालू असतो ना तेव्हा प्रत्येक वेळेला असं घडत असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो ज्ञानेश्वर की ही जी वाईट वेळ असते ना आपल्या इथं पाहुणी म्हणून आलेली असते ती कधीतरी जाणार असते, त्यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. यावेळेला आपण पाहतोय कराडी संघ थोडासा मार जरूर खातोय, कारण मी म्हणेन गोलंदाजांच्याच सगळ्या चुक्या आहेत असं नाही. कधी कधी समोरचा फलंदाज चांगल्या बॉलला सुद्धा खराब करून ठेवतो, कारण दोन्ही एक व्यावसायिक खेळाडू आहेत. आपण तालुका हाफ पाहिलं, रायगड लॉर्ड्समध्ये या खेळाडूंचं नामांकन असतं. यावेळेला मिस टायमिंग शॉट खेळला गेला. हा पहिला ब्रेक थ्रू मिळतोय बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना कराडे संघाला. तो पहला झटका लगा टीम आपण पाहिल्यात ना, एकीकडे देवयानी 11 बोरले आणि दुसरीकडे आई गारमाता कराडे या दोन टीम मध्ये मॅच आहे. अर्थातच ज्या संघ मालकानं ही टीम पॅक केलेली आहे त्याचं दुसरं काही आर्थिक मोठं फायदा होत असतो असं काही नाही. फक्त तो एक त्याचं नाव किंवा त्याच्या गावाचं नाव यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून त्या गोष्टी आवर्जून आपण ही दक्षता घेतली पाहिजे. दोन्ही संघ एकीकडे देवयानी 11 बोरले आणि आई गारमाता कराडे संघ या दोन टीम मध्ये मॅच आहे. टोटल 81 और प्रफुल्ल पाटिल की बात करें 13 गेंदे और 46 रनों की एक शानदार पारी खेली. देवयानी 11 बोरले बनाम आई गारमाता कराड़े के बीच ये मुकाबला आज के दिन का पहला मुकाबला. गेंदबाज अतुल राइट आर्म ओवर द विकेट से. ऋतिक पाटिल के लिए गेंद ओवर पिच थी, उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे खुद गेंदबाज. विकेट नंबर दूसरा, बीच मैदान से बाहर. ऋतिक पाटिल बैक टू द पवेलियन. रनों के ऊपर यह दूसरा झटका लगा टीम देवयानी 11 बोरले को बीच मैदान में. रोहित पाटिल नंबर 4 पे. आई गारमाता कराड़े बनाम देवयानी 11 बोरले के बीच मुकाबला. इसके बाद मुकाबला होगा गिरोले बनाम दहिवली. दहिवली टीम के कप्तान और गिरोले टीम के कप्तान आपको टॉस के लिए संपर्क करना है. अतुल तुंगारे अंतिम गेंदबाज आई गारमाता कराड़े टीम की तरफ से. स्लॉग ओवर, टेनिस में जिसे डेथ ओवर कहा जाता है, उस ओवर में गेंदबाज अतुल. ऑन स्ट्राइक रोहित पाटिल. 81 रन 2 विकेट के नुकसान पे. देवयानी 11 बोरले टीम का टोटल. इस बार इस गेंद को खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर को चीरा गेंद ने, गेंद गई सीधा डिप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद. शानदार चौवा रोहित पाटिल के बल्ले से. चार के साथ टोटल 85 रन स्कोरबोर्ड के ऊपर. इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर कल 65 था, आज 85. कल बड़ी बड़ी टीमें थी, रायगढ़ मुंबई की टीमें इस मैदान के ऊपर कल हमने देखी, और सुपर 5 में भूमि 11 मांडा टीम. गेंदबाज अतुल तुंगारे राइट आर्म ओवर द विकेट से उड़ाया, शानदार स्ट्रोक जरूर खेला. इस गेंद में ऊंचाई थोड़ी सी कम थी और लॉन्ग ऑन में खिलाड़ी पाया गया. विकेट नंबर तीसरा, बीच मैदान से बाहर. रोहित पाटिल बैक टू द पवेलियन. आकाश गायकर दहिवली, जिनके माध्यम से हमारी आवाज दर्शकों तक पहुंच रही है, उनका भी हम स्वागत करेंगे. दहिवली टीम के कप्तान और गिरोले टीम के कप्तान टॉस के लिए आइएगा आप. टोटल की बात करें 85 रन स्कोरबोर्ड के ऊपर.
और नंबर 5 पे आ चुके हैं रुपेश पाटिल। देवयानी 11 बोरले विपक्ष आई गारमाता कराड़े के बीच आज के दिन का ये पहला मुकाबला बीच मैदान में सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी 2024 का ये शानदार कारवा इस नारपोलिस सरजमीन के ऊपर। आज का दूसरा दिन इस प्रतियोगिता का और दूसरे दिन का पहला मुकाबला देवयानी 11 बोरले बनाम आई गारमाता कराड़े 85 रन स्कोरबोर्ड के ऊपर। गेंदबाज अतुल तुंगारे अंतिम गेंद, इस गेंद को खेला, गेंद गई फाइनल क्षेत्र में, खिलाड़ी इस गेंद के लिए प्रोटेक्शन लगाया था, 1 रन मिला जरूर है और दूसरे की कोशिश क्या खिलाड़ी करेंगे। 1 रन मिला अंतिम गेंद के ऊपर और इस 1 रन के साथ टोटल बना 86 रन। जीत के लिए 24 गेंदे और 87 रनों की जरूरत टीम आई गारमाता कराड़े को। डीजे की बात करें तो 86 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके, 87 रनों की जरूरत है टीम आई गारमाता कराड़े को इस मुकाबले को जीतने के लिए। तोपर्यंत आपण मधल्या वेळेमध्ये स्वागत समारंभाकडे वळूया, ज्यामध्ये आदरणीय अर्जुनजी पाटील दहिवलीहून आहेत। हॅलो, तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत। आपल्या मधल्या वेळेमध्ये थोडंसं टॉस उडून घेऊया आपण दोन संघांमध्ये। एकीकडे दहिवली संघ असणार आहे आणि एकीकडे टीम असणार आहे ती मात्र गिरवले। दोन्ही अगदी जवळचे संघ आहेत आणि या जवळच्या संघांमध्ये आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत। दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण शुभेच्छा देऊया। बेस्ट ऑफ लक टीम गिरवले अँड बेस्ट ऑफ लक टीम दहिवली। दोन संघांमध्ये टॉस आपल्याला पाहायला मिळेल। आणि दहिवली टॉस जिंकला आहे। ते गिरवले संघ इथे यायचं, दहिवली पहिल्यांदा विशाल काय निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षक करण्याचा? आणि साधारण या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये आपण खेळत असताना म्हणजे यावर्षी जर सध्याचा हंगाम पाहिला तर तुझ्या खेळाडूंमध्ये सध्या म्हणजे कशी स्थिती आहे, म्हणजे फॉर्ममध्ये किंवा काय म्हणशील तुझ्या पूर्ण संघाबद्दल? आहेत तसं फॉर्ममध्येच आहेत। यस, आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेमध्ये ही पहिलीच वेळ असेल कदाचित। यावर्षी साधारण आपल्याला किती टुर्नामेंट्समध्ये सेकंड फर्स्ट थर्ड अशा ट्रॉफ्याज वगैरे आपल्यापर्यंत पोहोचल्यात? अद्यापर्यंत 2। यस, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहे, तुमच्या वाट्याला आलेली आहे गिरवली टीम बॅटिंग। तर सरपंच उपसरपंच विकेट आपण पाहिली, मैदान पाहिलं, कसं वाटतं या मैदानावर खेळून आणि पहिल्यांदा बॅटिंग करायची, काय म्हणशील? प्रकाश दादाचं बोललं तर आयोजन प्रत्येक वेळी चांगलंच असतो। बॅटिंग बोललं तर जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू, कारण की त्यांच्यात चांगला बॅट्समॅन आहे विशाल। यस, हा होता गिरवले संघाचा कर्णधार, आपण त्यालाही शुभेच्छा देऊयात आणि वळूयात आपण मॅचकडे। स्वागत कक्षामध्ये आपण जाणार आहोत। सन्माननीय मिलिंदजी पाटील कुडाव्याहून आहेत, त्यांना विनंती करेन पाहुण्यांचं स्वागत घेऊया आपण, परंतु मॅच सुद्धा ऑन आहे तर मॅचकडेही आपण वळूयात। तर विनंती असेल मिलिंदजी पाटील यावं आपण।
सन्माननीय संतोषजी पाटील दहिवलीहून आहेत, त्यांनाही विनंती असेल की यावं आपण या स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या 4 दिवस रात्री ही क्रिकेटची स्पर्धा, आजची दुसरी रात्र आपण इथे पाहत आहोत. सन्माननीय विश्वासजी पाटील इंडियन आर्मीमध्ये सक्रिय आहेत, त्यांना विनंती करेन यावं. पुण्याहून आहेत विश्वास पाटील. आणि ज्या ज्या वेळेला मोठमोठे राजकीय नेते येतात त्याहीपेक्षा कोणी आर्मी कॅन्डिडेट वगैरे आले की खूप अभिमानासारखं वाटतं. नक्कीच विश्वास पाटील सर, आपल्याला विनंती असेल यावं आपण. मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये, आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय विशालजी मुरकुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, त्यांनाही विनंती करेन यावं आपण या स्पर्धेमध्ये. मॅचकडे आपण वळणार आहोत. 87 धावांचं एक मोठं आव्हान बुरुज खलिफा उभा केला मी म्हणेन बोर्ले टीमनं. यावेळेला आउटसाइड ऑफ सम शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलवर अटॅक केला या बॅट्समननं, कारण त्याला माहिती आहे आता सोडून जमणार नाही. प्रत्येक बॉलवर अटॅक करणं अतिशय महत्वाचं असणार आहे चौकाराला. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. खूप मोठं आव्हान आहे, खूप मोठं ओझं आहे मी म्हणेन कराडे संघावर. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, मात्र स्वतः संदेश पाटील आहे उभा, चुकी करणार नाहीये. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय, पहिला विकेट इथून मात्र टीम ऐगार माता कराडे टीमचा. बोरले आणि आई गारमाता कराडे. अर्थातच गोलंदाजांनी खूप खराब कामगिरी केलेली कराडे टीमची, त्यामुळे आता फलंदाजांना कसून बॅटिंग करावीच लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. बॉल कितीही चांगला असला, कशाही पद्धतीचा असला, कितीही चांगल्या लाईनवर, कितीही चांगल्या स्पॉटवर ड्रॉप करत असला गोलंदाज, तरी तुम्हाला त्यावर अटॅकच करणं आहे. त्याशिवाय कराडे संघाकडे पर्यायच उरला नाही, कारण प्रत्येक षटकामध्ये किमान 22-23 धावांची जवळजवळ सरासरी जर आपण पाहिली तर गरज आहे. त्यामुळे प्रचंड वेगानं आणि त्यापेक्षाही जास्ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा पाहिजेत कराडे संघाला, कारण तसं बघायला गेलं तर हाच एकमेव षटक असा असतो ज्या वेळेला आपण 30 यार्ड सर्कल वरून खेळू शकता. 2च खेळाडू फक्त बाहेर असतात. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. या क्षणाला मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. बॉल फेकणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धावेचा विचार नाही केला जात. आणि या 1 धावेनं टोटल जर आपण पाहिलीत 5 धावा. रोहित करांडे हा बाद झालेला फलंदाज, सचिन मालुसरे आणि अतुल तुंगारे हे 2 बॅट्समन आपण कराडे टीम कडून, आई गारमाता कराडे टीम कडून मैदानामध्ये पाहत आहोत. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, अंदाज बांधला आणि सुरेख झेलही पकडला. आई गारमाता कराडे टीमला लागलेली ही घर मी म्हणेन विकेटची दुसरा विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय कल्पेश कदम. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आपण पाहू शकता. फुल्ली युनिफॉर्म मध्ये आई गारमाता कराडे टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर दर्शन पाटीलनं कमानीची गोलंदाजी केली आहे. चौकार जरूर खाल्लाय दर्शननं, तदनंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी दर्शन याच्या इनिंग मधून पाहायला मिळते. थांबून ठेवले, धावा पूर्णतः बंदिस्त केलंय मी म्हणेन धावसंख्येला. आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर 1 षटकाच्या समाप्ती अंती 6 धावा, ओनली 6 रन. आता अवघड आहे, खूपच अवघड आहे, कारण यानंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 81 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. नॉट पॉसिबल, परंतु होऊ शकतं, कारण 40 धावा आपण मागच्या गोलंदाजीवर आपण पाहिल्या. त्यामुळे या वेळेला का होऊ शकत नाही हाही प्रश्न असणार आहे. करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. हार जीत असते, परंतु प्रयत्न सोडता कामा नये आणि ते प्रयत्न मात्र चालू ठेवावे लागतील कराडे टीमला. यावेळेला नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल.
सोमनाथ पाटील हाही तेवढा दर्जेदार. सध्याच्या घडीला ही टीम जर आपण पाहिली तर चांगल्या फॉर्मामध्ये आहे. आणि ग्रामीणमध्ये जर आपण पाहिलं विभागातून आणि काही मोजके खेळाडू आपण पाहिलेत तर तालुका वाईज खेळताना आपल्याला नेहमीच या संघातले पाहायला मिळतात. प्रचंड वेग होतं, यावेळेला ब्रश केलं बॅटला बॉलनं आणि बाकीचं काम तमाम केलं संदेश पाटील विकेटच्या पाठीमागे उभा. दहिवलीहून आहेत, त्यांना विनंती करेन आज ग्रामीण संघ आहेत, जवळचे संघ आहेत. काल आपण जर पाहिलं ना तर थोडीशी गर्दी कमी होती, प्रेक्षक कमी होते, परंतु आज मैदान भरणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. कारण जवळचे ज्यावेळेस संघ असतात ना त्यावेळेस त्यांचे पाठीराखे यूट्यूबवर स्पर्धा पाहणं पसंत करत नाहीत, जाग्यावर लाईव्ह टेलिकास्ट पाहणं फार पसंत करतात. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सोमनाथ तयार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेला आपण पाहिलं, आशाळभूत नजरेनं पाहिलं जातं. आउटसाइड ऑप्शन विचारणा केली जाते, पंच आमचे आहेत तिथे मात्र सत्यवान काकडे सर एक बार कमिटमेंट की तो की उसमें कोई एक्सक्यूज नहीं मिलेगा आपको. खूप अनुभवी, खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे. त्यानंतर आपण नक्कीच पंचांच्या बाबतीमध्ये सांगू, या वेळेला मात्र पुन्हा एकदा फटका बसतोय. उभं केलंय, दोन्ही गोलंदाज अगदी कमालीची गोलंदाजी करतायत. आज ज्या पद्धतीनं हे दोन गोलंदाज आज दोन्ही फॉर्मॅटमध्ये जर आपण ज्ञानेश्वर पाहिलं ना, बॅटिंग फॉर्मॅट असू द्यात, बॉलिंग फॉर्मॅट असू द्यात किंवा फिल्डिंग असू द्यात, या तीनही फॉर्मॅटमध्ये 100% स्वतःला सिद्ध केलंय. मी म्हणेन टीम बोरलेनं, देवयानी 11 बोरले. मोठा फटका जरूर आहे, तिथे क्षेत्ररक्षकही उभा आहे. थोडासा फटकामध्ये ताकद कमी पडली आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये आणखीन एक विकेट जातोय टीम आई गारमाता कराडे संघात. सेवन नंबरची जर्सी प्रदान टी शर्ट प्रदान केलेला आपण खेळाडू साहिल दामणे हा मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. इनॅट नंबर 6व्यावर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहे. सामना तर अवघडच आहे, परंतु आता या फलंदाजांनी आपल्या पाठीराख्यांना खुश करावं लागेल, स्वीट फिनिश करावी लागेल, थोडं समाधानकारक धावसंख्या उभारण्यामध्ये कामगिरी करावी लागेल. परंतु कमालीची गोलंदाजी सोमनाथी त्याच दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी करतोय. अद्याप सगळेच विक्रम आजच याच मॅच मध्ये होत आहेत का असं वाटायला लागले, कारण सगळ्यात उच्चांक धावसंख्येचा सोमनाथ पाटील याची आपण पाहिली. लगातारच्या 5 चेंडूंवर 2 विकेट 0 धावा आणि संदेश पाटील याचे लगातारचे 5 षटकार. म्हणजे सगळे विक्रम याच सामन्यामध्ये होत आहेत का पहिल्यात असं मात्र आता शंका यायला लागलेली मनामध्ये. पहिला विक्रमी गोलंदाज ठरतोय का सोमनाथ? मिडन ओव्हर टाकण्यामध्ये यस यस आणि इथून मात्र विकेट. ओव्हर हायट्रिक मिडन ओव्हर, सगळे विक्रम एकट्या सोमनाथ पाटील याच्या नावावर रेकोटले जातात आणि एक जबरदस्त गोलंदाजी आपल्या समोर सादरी करतोय टीम बोरले संघाचा खेळाडू. बघा क्रिकेटचा खेळ कसा असतो विशाल पाटील सर. आपण याच मैदानावर याच डोळ्या देखत एका षटकामध्ये 40 धावा सुद्धा बनताना पाहिल्या आणि याच मैदानावर काही क्षणामध्येच एका षटकामध्ये एकही धाव न बनतानाही पाहिली. याचं नाव क्रिकेट आहे आणि हे सगळं काही क्रिकेटमध्ये घडतं. म्हणून क्रिकेट इज नॉट अ मॅजिक. क्रिकेटचं भाष्य करणं हे फार चुकीचं असतं. शेवटच्या बॉलपर्यंत फक्त वाट पाहायची असते. मस्त फटका सजवलाय, एकच धाव मिळणार. प्रफुल्ल शांभो तिथं आहे आणि इथून मात्र धावसंख्येवर धावांचा जर आकडा पाहिला तर 7 धावा होत आहेत. प्रतीक पाटील 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करतोय. फार कंजूसी केली गोलंदाजांनी. पहिल्या गोलंदाजांनी दर्शन पाटील यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं सोमनाथ याची कमालीची गोलंदाजी. ओ मस्त फटका आहे, मस्त फटका आहे
काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळेल. हा षटकार जाता जाता का होईना परंतु मैदानामध्ये खूप खुश करून जातोय पाठीराख्यांना. फटका सजवला. या खेळाडूकडे क्षमता आहे. या खेळाडूने दाखवून दिलं की मीही करू शकतो. सुदर्शन महाडिक हा 7व्या क्रमांकाचा खेळाडू आहे ज्यांनी एक षटकार लगावला. त्यानंतर मात्र त्यांनी जे 2 फटके खेळलेत ना ते एकदम टेक्निकली फटके होते. त्यामुळे या खेळाडूकडे क्षमता. येणाऱ्या भविष्यामध्ये हा खेळाडू नक्कीच कराडे संघासाठी चांगली महत्वाची भरीव कामगिरी करेल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. वेळ कराडे संघाची आज थोडीशी खराब आहे मी म्हणेन. असतं क्रिकेटमध्ये कधी कधी एखाद्या संघाची खराब वेळ असतेही परंतु त्या खराब वेळेमध्ये आपल्या संघाला आपल्या संघाचं मनोबल वाढवणं त्यांची पाठराखण करणं हे आपलं काम असतं. आज थोडासा खराब खेळ जरूर झालाय कराडे टीमचा. लॉफुल टॉस चेंडू होता. यावेळेला मात्र चांबूला अंदाज बांधता आला नाही. इन्व्हेस्टमेंट खूप केले चांबूने त्यामुळे त्याला माहिती आहे काय हरकत नाही परंतु असं चालत नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आज तुमच्या धावांची इन्व्हेस्टमेंट खूप आहे त्यामुळे चालून जाईल परंतु ज्या वेळेस आपण सरावामध्ये अशा चुका करतो त्या चुक्या मात्र टाळाव्या लागतील. यावेळेला टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 14 धावा. ओ मस्त फटका आहे. मस्त फटका आहे. मिडल ऑर्डरच्या नंतर बॉटम ऑर्डरचे खेळाडू येऊन एवढी चांगली दर्जेदार खेळ करू शकतात हे मी म्हणेन. सन्माननीय नितीजी करांडे साहेब आहेत. उपसरपंच आहेत कराडे ग्रामपंचायतीची विनंती असेल साहेब यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. मस्त फटका सजवला या खेळाडूनं. स्वीट फिनिश करताना पाहायला मिळतोय. हे खेळाडू ही सुरुवात पहिल्यांदा हवी होती. भले टीम हरणार आहे जिंकणार आहे त्यामध्ये ती नंतरची गोष्ट असते परंतु आपण या मैदानामध्ये फाईट करणं अपोजिशन संघासमोर दहशत निर्माण करणं हे फार महत्वाचं असतं. आणि मिडल ऑर्डर नाही मी म्हणेन बॉटम ऑर्डरचे खेळाडू हे सगळं करतायत कारण पहिल्या खेळाडूंना जे जमलं नाही ना ते मला वाटतं इथे आपण पाहू शकाल. सुदर्शन महाडिक यांनी षटकार लगावला. तदनंतर हा एक अतुल तुंगारे मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे अजून त्यामुळे त्याच्याकडून ही खेळी अपेक्षित असेल. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 21 धावा. 6 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा. पडझड झाली. सुरुवात खराब झाली. मुळात मी म्हणेन कराडे संघाचा फाउंडेशन चुकला. फाउंडेशन असतं तुम्ही जर पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग घेत असाल तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला खूप काही करावं लागतं. तिथं मात्र ते फाउंडेशन चुकलं. धावा खर्च भरपूर झाल्या त्यामुळे कदाचित ही वेळ उडावले. संदेश पाटील स्वतः बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगायला मला आवर्जून आवडेल की बोर्ले टीम आहे खूप यामध्ये भरपूर खेळाडू असे आहेत जे 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळे टेक्निशियन आहेत. त्यांचं संपूर्ण वेळ क्रिकेटच्या मॅच दाखवण्यामध्ये जात असतो. अशा वेळेला मैदान नसताना सराव नसताना एक चांगला परफॉर्मन्स करून दाखवणं हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे या मॅचमध्ये मात्र रस राहिला नाही. आता काही औपचारिकता बाकी आहे. संदेश तयार आहे. स्विन आज तो सगळ्या प्रकारचे बॉल टाकणार. यावेळेला मात्र विकेट आणखीन एक विकेट 7वा विकेट. चेंडू त्याचा पाहिला संदेशचा. यावेळेला स्विंग चेंडू पाहिला. आता त्याच्याकडे खूप वेळ आहे. तो सगळ्या प्रकारचे चेंडू एक्सपेरिमेंट करणार तो आज. परंतु माझं मत होतं की एवढी धावा होती तर एखादा जो गोलंदाज जो आपल्या संघामध्ये ऐन वेळेला
त्या गोलंदाजाचा वापर केला जाईल त्याला ट्राय करायला हवी होती बोर्ले टीमनं. कारण अशा वेळेला आपण एक चांगल्या खेळाडूला जर त्या वेळेला बॉलिंग दिली तर ऐन वेळेला तो तुमच्या फायद्याचा उपयोगी पडणारा गोलंदाज असेल. यावेळेला हवेमध्ये खेळाय, सुरेख झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट, 7-8 विकेट जात आहेत. रिॲक्शन मध्ये रिप्ले मध्ये आपण जर शांभूची कॅच घेण्याची स्टाईल पाहिली तर नक्कीच एक अनोखा अंदाज होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवर एक अनोख्या अंदाजामध्ये हा झेल पकडला गेला शांभूच्या माध्यमातून. डिफेन्स केला, सुरक्षात्मक स्वरूपानं खेळलेला हा बॉल होता. मी अशी मॅच पाहिलेली की ज्यावेळेस सूर्या मस्करनं 5 चेंडूंवर 5 षटकार मारलेले अरवलीच्या मैदानामध्ये. ही दुसरं षटक मला तर वाटतं मेडन पडतोय. म्हणजे सगळे विक्रम एकाच वेळेला घडतायत. काही हरकत नाही, दोन्ही टीमनं एकमेकांना शिकाय